नमस्कार भावांनो बहिणींनो. आता तुमच्या ताईचा स्वयंपाक झालाय. मुंगाची डाळ बनवली आणि तुमच्या दाजीसाठी डाळ दोडका बनवलाय. भैया काय खात नाही, त्याला मुंगाची डाळ लय आवडते. पोळ्या झाल्या, सगळं झालंय. आता पोळ्या गिळ्या केल्या. म्हणलं चला आता एक हिडो काढून घ्यावा. थंडी वाजायला लागलेली आहे, लय थंड वातावरण आहे. दाजी म्हणे तू काय एकच बरं वाटा नाही आणि सगळा सण आलाय म्हणे. म्हणलं हो. तशीच गेली ती मशीनमध्ये. आता लय मग उद्या तर पतंगण हे उडते तर लय गर्द्या असतात. मग बाहेर जाऊ देत नाहीत दाजी जास्त. त्याला भीती वाटते, म्हणजे लय पतंग उडते तर धागा नेन गाड्यानं अटकतोय. तर भैयाला पण नाही सांगितलंय जायचं. म्हणजे ते तर 2-3 दिवसापासूनच भैयाला म्हणायला लागलेत बाहेर जाऊ नको जाऊ नको. पतंगाचं त्याला धाग्याचं याचं भी वाटते. परवा दिवशी तर 1-2 पोरं लय पडले रपकन, म्हणजे त्याच्या इथंच धागा अटकला असा. त्याच्यामुळं मग ते म्हणतात बाहेर जायचं नाही. तर भैया मित्राकडे याच्याकडे जातोयच आणि मग आवाज पा कसा बदलेले सर्दीनं यानं. भैयाचं चाललंय जेवण. मला काय जेवू वाटाना, काय खाऊ वाटाना. मला माखण्या खायलेत मला मी थोडेसे नाश्त्याला. आता थोडेसे भांडे राहिलेत ते घासून घ्यावं लागल. थोडेसेच आहेत, जास्त नाहीत. आता भैयाला जेवू घालावं म्हणलं आणि मग तेवढे भांडे घासून घ्यावा. काहीच तयारी नाही केली मी. बरं वाटत नाही, हाताला मेहंदी नाही, काय नाही, काहीच तयारी नाही. बांगड्या तर गावाकडे आईनं भरेलेच आहे, तर बांगड्या गिंगड्या काय भरायच्या नाही. आणि असं पण मग काचाच्या बांगड्या आहेत हातात, पण मेहंदी लावली नाही, काहीच तयारी नाही. लगे दाजी म्हणे तिळ सक्रात आली तू बिमार पडली म्हणे. मग काही घ्यायला नाही गेले ना. असं तर मेकअपचं सामान राहतेच म्हणा सगळं. काय आणायचं काम नाही राहत, घेतेलच असते सगळं. थोडीशी कोण बनवली. म्हणलं आता सक्रातीचा सण आहे, भैया काय खात नाही, पण मी काय बनवताना टाकलं नाही. म्हणजे मला बसू वाटत नव्हतं. मग त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढून नाही टाकला. दाजी म्हणे सक्रात सण आहे म्हणे, थोडीशी बनव. मग बनवली. म्हणजे दाजीने मीच खाते, भैया काहीच वस्तू खात नाही. मग सकाळीच बनवली मी. म्हणलं आता उद्याची सक्रात आहे. इथल्या दिवस सक्रातीची वाट पाहू लागली मी सणाची, आणि मधातच बिमार पडल्यामुळं. आता हरसू भैया शाळेतून आलाय, कपड्याच्या घड्या गिड्या त्यानंच करून ठेवल्यात. त्याला माहिती आहे मम्मीला बरं वाटत नाही म्हणून भैया तू गर्दा करतो. आता भैयाला 2 दिवस सुट्ट्या आहेत आता तिळ सक्रातीच्या. नाही पतंग उडवत नाही, काही कोणचा सण साजरा करत नाही भैया. असा करतोय आमचा भैया, सण साजरा करतच नाही. याच्या पप्पाला वाटते भैया पतंग उडवावं. लहान होता तर गडबड व्हायची, धागा भरून आणायची, असं करायचं. आता तर नाहीच म्हणतोय, त्याला उलासच नाही. आता काल तर लय अभ्यास होता भैयाला. मी बिमार असल्यामुळं अभ्यास करणं नाही झाला. मग काल त्यानं दिवसभर अभ्यास केला हरसो भैयानं. असं झालं. आणि मी म्हणलं भैया शाळेवर ध्यान दे आता, बस झालं म्हणे. हो म्हणे मम्मी. त्याला जेव वाटाना, त्याला पण सर्दी ने वातावरण इकडं ऊनच नाही लागत अंगाला. असं आहे, ऊनच नाही लागत. थोडंसं ऊन नाही येत आपल्या घरी. केस जर धुतले तर दिवसभर ओलले असतील. पंखा फुल केला तर डोकं दुखतंय त्याच्यामुळं. मग ते आरामानच चालू करेल असते. दिवसभर केस सुकत नाही, काय नाही, तरी घडी केस धुत नसते मी. आणि सगळे बुरखुंडे झाले ते केसाला गळ लागल्यामुळं. आज धुतलेत मी तर पक्के लगे टावेलात गुंडाळून ठेवले होते. म्हणजे म्हणलं बरं वाटत नाही तर. पण मग डोक्यात मळ झाला तर डोक्याला खाजू येते मला. मग धुवून टाकलं आणि ऊन काय लागतच नाही. असं आहे, असं होतंय. आता सध्या चेहरा सुकेलच आहे, पण आता कालपासून बरं वाटलं. सगळे कामं केले. मग भैयाला काय करू नाही दिले, म्हणलं मीच करते आता. आणि दाजीला पण कामावर जावं लागतंय. मग कसं ते घरातले कामं करतील
तरी पण म्हणे राहू दे, स्वयंपाक पाणी करू नको, मी करीन म्हणे भैयान. मी म्हणलं नको, चांगलं नाही वाटत काम करून येऊन मग घरातले. तरी पण आता हरसू भैया मदत करतोय. लहान लेकराला थंड पाणी राहतं एवढं पण मग चांगलं नाही वाटत. उभ्यानं मग भांडे घासतोय ते तर म्हणलं भैया बसून भांडे घास. टोपलंभर भांडे होते काल, तर 2 दिवसापासून भांडे हे घासायचा ते. आज कालपासून मी त्याला काहीच करू नाही दिलं. मला आता थोडंसं बरं वाटलं. बरं वाटलं तर कोण्याच बाईच्या जातील हे नाही करा वाटत घरातल्या वेळेचा. राहू दे म्हणलं भैया आता. आता मी तरी पण लय उशिरा व्हिडिओ टाकते आता मी टाईमच बदलेलो व्हिडिओ टाकायचा. व्हिडिओ कसा वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.